सध्या महाराष्ट्रामध्ये एस-सी समाजामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे यावरती सगळ्याच न्यूज चॅनल्सवरती चर्चा आहे किंवा बदल समितीचा अहवाल आलेला आहे, बार्टीचा अहवाल आला आहे आणि समाज विभागाचा देखील अहवाल आलेला आहे. त्याच्यावरती साधक बाधक चर्चा चाललेल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट जातीने आवाज उठवला होता की या एस-सीमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे. त्यांचा थेट असा आरोप होता, जो आरोप योग्य वाटत नाही की बौद्ध समाजानेच आमचं आरक्षण लाटलं. या आरोपाचं खंडन करता येऊ शकतं, पुराव्यानिशी करता येऊ शकतं. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की एस-सी समाज हा एकसंघ असावा, यामधील 59 जाती एकत्र असाव्यात आणि यांना या एस-सीमध्येच एक खुला वर्ग म्हणजे एस-सीमध्ये जे खुली स्पर्धा असावी. एस-सीमध्ये जर का विभागणी केली तर लोकसंख्येच्या मानाने जे छोटे छोटे समाज आहेत, होलार आहेत, चर्मकार आहेत किंवा त्याच्यामध्ये आणखी असे अनेक आहेत ज्यांची 0.1% देखील लोकसंख्या नाही, यांचं नुकसान होऊ नये. त्याच्यामध्ये जर का आपण अवकडं करत गेलो तर यांच्या वाट्याला काय जागा येणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या विशिष्ट सरकारी नोकरीमध्ये एस-सी या कॅटेगरीसाठी फक्त 2 जागा भरतीसाठी निघालेल्या आहेत आणि यामध्ये 59 जाती आहेत. तर या 59 जातीमध्ये जर का अवकड असं वर्गीकरण आपण केलं तर या 2 जागा या 59 जातीमध्ये कशा विभागल्या जातील. मग त्या 2 जागा अ ला 1 गेली, ब ला 1 गेली. क आणि ड नी काय करायचं, किंवा क ला 1 गेली आणि ड ला 1 गेली तर अ आणि ब नी काय करायचं, किंवा ब आणि क ला या दोन्ही जागा गेल्या तर अ आणि ड नी काय करायचं. हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. या 2 जागांची विभागणी कशी करायची, हा पेच निर्माण होऊ नये म्हणून एस-सी समाजामध्ये जेवढ्या जाती आहेत 59 जाती, या एस-सीमध्येच ओपन स्पर्धा असावी. त्या 2 जागांपैकी त्या 2 जागांसाठी जो क्वालिफाईड असेल, ती नोकरी मिळवण्यासाठी ज्याचं शिक्षण पूर्ण असेल, त्या नोकरीसाठी जी एलिजिबिलिटी आहे, जी पात्रता पूर्ण करतो त्याला ती मिळावी. मग तो बौद्ध समाजाचा असेल, मातंग समाजाचा असेल, चर्मकार समाज असेल, होलार समाजाचा असेल, ढोर समाजाचा असेल किंवा अशा इतर ज्या काही जाती आहेत यामध्ये छोट्या छोट्या या कुठल्याही जातीचा असो, ज्याच्याकडं त्या 59 जातीमध्ये टॅलेंट आहे तो ती जागा मिळवू शकेल त्याच्या टॅलेंटच्या जोरावरती. यामुळंच बाबासाहेबांनी घटनात्मक एस-सी आणि एस-टीसाठी जे आरक्षण जाहीर केलेले आहेत त्यापैकी विशेषतः एस-सीमध्ये हे उपवर्गीकरण केलेलं नाही. जर का त्यांना तशा प्रकारचं उपवर्गीकरण करायचं असतं तर तेव्हाच त्यांनी घटनात्मक तशी तरतूद केली असते. महत्त्वाचा मुद्दा की एस-सी समाजाला शासन, प्रशासन, नोकरी आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं आणि या एस-सी समाजाचं एक मताधिक्य असावं, या दृष्टिकोनातून एकी टिकून राहावी आणि एक सर्व स्तरामध्ये सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो किंवा आर्थिक असो, याच्यामध्ये प्रगती व्हावी आणि सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एक त्यांचा एक दबाव गट कायमस्वरूपी असावा,